आणि नाही बनवलाय ना चहा, मग अर्धा कप चालेल. ये शिवा ये बस. शिवा, आज जरा उठायला उशीरच झाला बघा. का? अयो, काल रात्री ते झोपायला उशीर झाला म्हणून उठायला उशीर झाला. ए शक्ती, फक्त चहा आणला. शिवासाठी बिस्किट आण ना, जा घेऊन ये. अप्पा, तुम्ही त्याचे जास्त लाड करू नका, धोक्यावर बसेल तू नाहीतर तुमच्या. नाही नाही म्हणता म्हणता कप पूर्ण भरून दिलास चहा. थँक्स. ये बिस्किट घेऊन घेतो. ही बिस्किट पण खा, पोट भरून खा. आणि लवकर आवड, चल आपल्याला उशीर होतो, ऑफिसला जायचंय. हो लवकर आवडतं, लवकर आवडतं. आप्पा, मुलींची लग्न लवकर नाही केली पाहिजेत ना? का रे? नाही म्हणजे पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लवकर व्हायची, तेव्हा तर काळ वेगळा होता ना. आता काळ बदललाय. आता कसं मुली शिकतात, करिअरकडे फोकस करतात, नाव मोठं करतात, स्वतःला सिद्ध करतात, नंतर मग लग्नाचा विचार करतात, है ना? आणि मला काय वाटतं माहितीये का आप्पा, लग्नाआधी ना मुलींनी स्वतःचं आयुष्य असं मनासारखं जगून घ्यायला पाहिजे. लग्नानंतर ते मनासारखं जगायला मिळेल की नाही सांगता येत नाही ना. बरोबर बोलतो ना मी आप्पा? हो, पण काय आहे, आणि काय ना, आजकाल ना मुलीच्या आई वडिलांनाच तिच्या लग्नाची फार घाई असते. त्यांनी लग्नाची घाई नाही करायला पाहिजे. एक मिनिट, हे सगळं तू आम्हाला का सांगतोय? तुझी तब्येत बरी आहे ना? हो, तब्येत बरी, एकदम ठणठणीत आहे मी. ते काय झालंय, हल्ली लोक लवकर लग्न लावतात ना मुलींची, म्हणून जरा हा विषय काढला. तू म्हणतो ते बरोबर आहे रे शिवा. हो ना. पण समजा जर का चांगलं स्थळ असेल, चांगला मुलगा असेल, आणि लग्नानंतरही मुलीचं जर का शिक्षण थांबणार नसेल, तर लवकर लग्न करून देण्यात काय हरकत आहे?